नमस्कार, मी रेणुका द मेहंदी आर्टिस्ट सांगोल्याहून. तर आपण आज बघत आहोत बॅक हँड डिझाईन काढत आहोत. सुंदर सिंपल बॅक हँड डिझाईन. फर्स्ट मी 2 लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरनं मी सर्कल काढते आहे. सर्कल रँडमली काढते आहे, बारीक किंवा मोठं ते तुम्ही कसंही काढू शकता. असं स्पेसिफिक त्याचं साईज नाही. आणि त्यात तुम्ही काय करू शकताय की बाबा फर्स्ट लाईट काढून घ्या, त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं की मग त्याला डार्क करू शकताय. डार्क म्हणजे लाईट का काढायचं, कारण की चुकू नये आपलं. आणि त्यात तुम्ही कसं होतं आहे ते त्यात तुम्ही ऑड इव्हनमध्ये पण काढू शकताय. एक बारीक एक मोठं, एक बारीक एक मोठं पण काढू शकताय. मी सगळं सर्कल झाल्याच्या नंतरनं 2 लाईन काढून घेते आतमध्ये. 2 लाईनसुद्धा ऑड इव्हन टाईपच आहे, बारीक मोठंच आहे. असं का त्याला परफेक्ट गोल आकार नाही, ते तुम्ही बघू शकताय व्यवस्थित. आणि मी पूर्ण एरिया कवर करते आहे. थोडंसं वेळ लागू देत, छान होतं आहे व्यवस्थित. आजूबाजूला सगळं कानेकोपरे बघून व्यवस्थित काढते मी. तुम्ही पण सेम ह्याच पद्धतीने केला तर खूपच सोपं आणि सुंदर डिझाईन आहे. हातावर खूप सुंदर दिसून येते तुम्हाला ही डिझाईन. मी माझा टॅटो असल्यामुळे थोडंसं दिसत नसेल तुम्हाला हातावर, पण बऱ्यापैकी कोशिश करते तुम्हाला व्यवस्थित दाखवायचं. मी काय यूट्यूबर वगैरे नाही, मी ट्राय करते. फर्स्ट टाईम चालू आहे माझं. एवढं मी महिना झाला आहे कंटिन्यू व्हिडिओ टाकते, तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करते. तशी मी ऑफलाईन क्लासेस घेते सांगोल्यातच, पण मी म्हणले चला आता यूट्यूबवर पण आपण थोडंसं वर्क करावं. आता मी त्या 2 लाईन काढल्यात, आपण त्यात लीव्स काढून घेते. लीव्स काढून म्हणजे तुम्हाला लीव्स काढता नाही आलं तर तुम्ही यू पण काढू शकता. पण यू कसल्या पद्धतीत स्लांटमध्ये जरा यू काढायचा. तुम्ही स्लांटमध्ये काढलं की जरा ते थोडंसं स्ट्रक्चर लीफसारखं येतं. बघा तुम्ही किती सुंदर दिसायला लागलं आहे. आताच लीफच काढते तर एवढं सुंदर दिसायला लागलं आहे. आणि तुम्ही असं काय, मी पण जरा थोडंसं माझं पण थोडंसं बारीक मोठं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं काय मी परफेक्ट लीव्सच काढले असे नाही. त्यानंतर मी आतमध्ये फिल करते, पूर्ण फिल करून घेते असं. आणि फिल करताना मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की बाबा फिल करताना आपल्याला प्रेशर एकसारखंच ठेवायचं आहे, कारण की आपल्याला स्टेन प्रॉपर एकसारखंच आलं पाहिजे. थोडंसुद्धा त्यात लाईट शेड नाही आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघू शकताय फिल करताना प्रॉपर माझं डार्कनेस पूर्ण दिसतंय त्यात. आणि फिल करून झाल्याच्या नंतर मध्ये जी लाईन काढली आपण लीफच्या मध्ये, ते सुद्धा आपण डार्क करतोय का, कारण की ती लीव्सला इन्हॅन्स करते अजून ती लाईन. तुम्ही बघा मी किती म्हणजे कशी काढते ती लाईन, कशी मी हे करून घ्यायला लागली आहे, डबल लाईन करून घेते बघा. आणि त्यानंतरनं तुम्ही पण सेम अशा पद्धतीने केलं तर डिझाईन खूपच सुंदर दिसून येईल. ते सर्कल झाल्याच्या नंतर सगळ्यात वर मी तिथं लाईन काढून फ्रिल्स काढून घेतले. मी कधी हम्स म्हणते, कधी फ्रिल्स म्हणते, तुम्हाला जे सोपं पडेल ते म्हणू शकताय तुम्ही. ते झाल्याच्या नंतर चेक्स काढते. काही जण चेक्सला ग्रिड पण म्हणतात आणि काही जण चेक्स पण म्हणतात, तर मी चेक्स म्हणते ह्याला. चेक्स प्रॉपर काढून घेते. चेक्स काढताना लक्षात ठेवायचं की आपण स्क्वेअरमध्येच काढायचं आहे, आपल्याला काजू कतलीसारखं शेप द्यायचा नाही चेक्सला. आणि चेक्स काढताना असं तुम्ही लाईनसुद्धा प्रॉपर काढून घ्यायची आहे. लाईनमध्ये पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण की चेक्सची लाईन इम्पॉर्टंट असते. ते झाल्याच्या नंतर आपण त्यात डॉट काढून घेतो आहे. डॉट काढताना एकच प्रेशरमध्ये, आणि साईज डॉटची कंपल्सरी सेम असली पाहिजे. डॉटची साईज चुकली नाही पाहिजे, एक बारीक एक मोठं नाही झालं पाहिजे, ह्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मला. थँक्यू फॉर वॉचिंग.